तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही तर काल फिरायला आलो, काल जरा इथं प्रॉब्लेम असल्यामुळे व्लॉग करू शकलो नाही। आज आमचा दुसरा दिवस येतला आणि आम्ही आता आलो इथं विशालगड चाललो। तर जाता जाता आम्ही तिथे एक वाघझरा पण पॉईंट आहे, तो वाघझरा पॉईंट बघायला चाललोय। तर मी पण इथं फर्स्ट टाइम आलो, चला बघूया एक्सप्लोर करूया काय काय भारी जंगल वातावरण, मस्त हिरवं रंगपंचमी आम्ही इथं फिरायला आलोय। ऐशी घरात शिव्या खाऊन आता आपण पोहोचलोय वाघझऱ्यापाशी आणि ती इन्फॉर्मेशन म्हणजे ह्याच्या आधी महेश येऊन गेला इथं, त्याला माहित आहे, त्याला विचारायची इन्फॉर्मेशन। तर आमच्या व्ह्यूअर्सला जरा एक्सप्लेन करा काय काय इथं विषय। नमस्ते, इथं आपण आलोय आंब्यातल्या वाघझऱ्यामध्ये। आपण ह्याला बेसिकली वाघझरा हा नाव काय दिला माहिती आहे, कारण इथं पूर्वी खूप जंगलात हे वाघ होते, भरपूर म्हणजे भरपूर वाघ होते आणि ते सगळे इथं वाघ पाणी प्यायला यायचे आणि जंगलात पाण्याचा सोर्स काही नाही, हा फक्त एक झरा वाघझरा। पण इथं वाघझऱ्यासारखं आहे ना, झऱ्याचा कुठलाही स्रोत नाही, पण इथं पाणी साठलं जाते, ह्यालाच वाघझरा हा नाव पडलेलं आहे। आणि इथं फक्त वाघ येत नाही, तिथं गहू, चित्ता, भरपूर असे जंगलात जेवढे पण प्राणी आहेत सगळे इथं पाणी पिण्यासाठी येतात। आपण त्यांची पायाची निशाण दाखवू शकतो, या दाखवतो म्हणजे फुटप्रिंट वगैरे आहेत इथं, बघूया हाईट तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे गव्हाचे, हे गव्हाचे। जंगलमध्ये कोण कुठल्या कोपऱ्यात गेले काय समजना झाले। बघू, मस्त वाटते जंगलमध्ये ॲडव्हेंचर लाईफ, ॲडव्हेंचर करायला। कसं घरात शिव्या खाऊन आले तर बघू कोण कुठल्या कोपऱ्यात। चला पुढे अजून आपल्याला खूप एक्सप्लोर करायचं आहे, आपल्याकडे टाइम नाही, तर फास्ट जाऊया। तर चला आपण जा आता नेक्स्ट पॉइंटला। आता जंगलात लय वेळ झालं थांबलोय। अरे शुभ्या कुठं आहे ती? कुठं? ए चल की, काय आलं मग? कोण मस्ती करायला ते खायला? कोण सांगितलं ते खायला? हे काय झाले बघ त्याच्या पायाला? आईला मस्ती तुम्हाला सांगायला लावलं, जाऊ नका खाली। ये फोन दर, ए शुभ्या मस्ती करा, कोण सांगते तुला? उचल त्याला, फोन दर, चल काय मरा दा तुम्ही। ए बॅग दर रे, मस्ती करायचं नुसतं। दोन मार्च 1660 रोजी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता। त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते। मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडायला तयार नव्हता। या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला, त्यामुळे सिद्दी गाफील राहिला। शिवाकाशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतीच्या वेशीत सिद्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवलं। छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला। शिवाकाशीचे खरे रूप कळाल्यानंतर सिद्धीने एकही मिनिटाचा विचार न करता त्यास जागेवरती ठार केले। तोवर राजे विशाळगडाच्या वाटेवरती होते। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धीने सिद्दी मसुद्दीनला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला।
मसूदच्या सैनिकांनी मराठ्यांना घोडखिंडीत घातले. त्यावेळी बाजीप्रभू छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफेचा इशारा करत नाही तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. घोडखिंडीत अतिशय चिंचोक्या वाटेमुळे मराठ्यांना मसूदच्या सैनिकांना कत्तल आरंभली. शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही काहीही विचार न करता बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला. महाराज विशाळगडावर पोचल्यानंतर तोफेचा आवाज झाला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफेचा आवाज ऐकल्यानंतर समाधानाने आपला जीव सोडला. या युद्धामध्ये मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 मावळे कांगारले तर मसूदचे 3000हून अधिक सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांचे पराक्रम घोडखिंड, पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाला. आता ते पावनखिंड वगैरे बोलून आलो आता ते वाटत दिसलाय ना नदी आणि मला आंघोळ करायचं. आता भावी बघा थांबून बघा काढूनच बसलाय. काय करायचं सांगा आता ती दोघं बघा थांबा लागू बघा ती बघा झालं काय मागं काय करायचं सांगा यांना कुठं कधी काय करायचं विषय माहिती ना. ते बघा काढायला बघा कपडे तिथे. बघूया आपण पण मस्तपैकी आंघोळ करूया आणि जाया निवांत संध्याकाळी. चला भेट थोड्या वेळात. आता पोहून झालंय आमचं आणि तिथं 2 पॅन्टर बघा त्यांना पोहायला येत नाही तरी तुम्हाला हळूच दाखवतो इथून धावा. पोहायला येत नाही बघा की पोहायला तर काही येत नाही उगाच मोठं एवढ्याशा पाण्यात 1 फूट पण पाणी नाही अरे पोहायला तिथे काय करा सांगा. आमचा माया बघा की आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू. बाय बाय.